नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे विशाल आणि सिंधूचा साखरपुडा झालेला असतो. पण राघवला असं वाटत असतं की विशाल हा सिंधूसाठी चांगला माणूस नाही आहे. तेव्हा तो विशालचा खोटेपणा सगळ्यांच्या समोर आणतो आणि सिंधू आणि विशालचं जे काही लग्न होणार असतं ते राघव मोडून टाकतो आणि सिंधूला म्हणतो की या विशालबरोबर अजिबात तू लग्न करू नकोस. तेव्हा इथे विशालच्या मनामध्ये आता राघवबद्दल खूपच जास्त राग निर्माण झालेला असतो. कारण राघवमुळे विशालच्या आईच्या इबरतीला सुद्धा धक्का लागलेला असतो आणि विशाल काजलचं सत्य सुद्धा सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे त्यांची नालिस्ती झालेली असते. तर इथे विशाल आता राघवचा काटा काढायचं ठरवतो. जेव्हा राघव आपल्या गाडीचा टायर बदलत असतो तेवढ्यातच तिथे विशाल आपली पिस्तूल घेऊन आलेला असतो आणि सिंधू सुद्धा राघवला भेटायला तिथे आलेली असते. ती जेव्हा रिक्षातून उतरते ती बघते तर इथे विशालने एका म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतलेलं असतं आणि त्या माणसाने राघववरती बंदूक ताणलेली असते. तेव्हा सिंधूच्या लक्षात येतं की हा माणूस आता राघववरती गोळी चालवणार आहे. तेव्हा ती राघवला जोरात हाक मारते. राघव जेव्हा मागे वळून बघणार तेवढ्यातच विशाल आता राघवला गोळी मारतो आणि तिथून पळून जातो. तेव्हा तिथे सिंधू येते, राघवला सांभाळते. ती म्हणते, राघव सावकाश बसा, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही आहे. आणि ती आपली ओढणी घेऊन राघवला जिथे गोळी लागलेली असते तिथे पोटाला ती आपली ओढणी बांधते आणि ती म्हणते, राघव डोळे उघडे ठेवा. आणि आता बाजूनेच एक गाडी जात असते. तेव्हा ती स्कूटीला सिंधू हात करते आणि सांगते की राघवला गोळी लागलेली आहे, दादा तुमची जरा मला स्कूटी देता का. तेव्हा दादासुद्धा सिंधूला स्कूटी देतात. तेव्हा सिंधू राघवला आपल्या मागे बसवते आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन येते. ही बातमी आता रत्नाकर काका, राजेश्री आणि मधूला सुद्धा कळलेली असते. तेव्हा राघवची ट्रीटमेंट चालू असते. रत्नाकर काका सिस्टरला विचारत असतात की तुम्ही आम्हाला सांगू शकता का राघवला इथे कोणी आणलंय ते. तेव्हा सिस्टर म्हणतात की त्यांच्या बायकोने त्यांना इथे आणलेलं आहे. तेव्हा राजेश्री काकू आणि मधूला खूप मोठा धक्का बसतो. मधू म्हणते की राघवच्या बायकोने त्याला इथे आणले. तेव्हा इथे सिस्टर म्हणतात की हो, त्या बघा ना तिथे उभे राहिलेले आहेत. तिथे उभी राहिलेली असते ती सिंधू. तेव्हा रत्नाकर काका, मधू, राजेश्री काकू सगळेजण मागे वळून बघतात तर तिथे दुसरी तिसरी कुणी नसून तिथे सिंधू उभी असते आणि सिंधू आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तिने स्वतःला हॉस्पिटलमध्ये राघवची बायको असल्याचं स्वतःला सांगितलेलं असतं. तर आता येणारे भाग खूपच जास्त रंजकदार असणार आहेत. तेव्हा सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.